घर कुठं आलं? डोंगराच्या पल्ल्यात. घर कुठं आलं? डोंगराच्या पल्ल्यात. शंभू बाळ आमच्याकडे येता? जा. चला. घर कुठं आलं? डोंगराच्या पल्ल्यात. घर कुठं आलं? डोंगराच्या पल्ल्यात. घर कुठं आलं? डोंगराच्या पल्ल्यात. आलं शंभू बाळाचं घर. चला या या शंभूराजे या. कुठे सापडले? होते इथेच. आम्ही महालन महाल पालथा घातला, दरबार कोठ्या काय नाही शोधलं आम्ही, पण सापडलेच नाही. पंतांनी तर चारी वाटांनी चारी दिशांनी घोडी पिटाळली. शंभू बाळ असं करतात का हो? किती जीव टांगणीला लागला होता आमचा. एवढा हट्ट बरा नाही हो. चला आता, आऊ साहेब आपली पाखरासारखी वाट पाहताय. करतो म्हणाले ना तर ते करणारच. हो ना, आणि भीत नाहीत. खरं म्हणजे राजांचा धोसराच काढलाय त्यांनी. एकदा राजे आले की होतील शांत. आले बघा, आपले लाडके शंभू बाळ आले. आऊसाहेब धाडस तरी बघा, गड उतरून निघाले होते चोरवाटेनी. नशीब पहारेदारांनी अडवलं, जाऊ दिलं नाही. जगदंब. आता खा ओरडा. आणि आम्ही काय म्हंटल, एकदा सांगितलं की ऐकावं. कसं आज्ञेत राहावं. आता कसं बोललात? उगा जीवाला घोर लावायचा. आऊ साहेबांना आधीच पन्हाळ्याची काळजी. त्यांचा जीव रात्रंदिवस हुरहुरतोय आणि तुम्ही शांत रहा. आणि आता तुम्ही सगळ्या जणी आपापल्या महाली निघा. आता ते आमच्या ताब्यात आहेत. आम्ही बघतो त्यांचं काय करायचं ते. शंभू बाळा, शंभूबा, पुन्हा गड सोडून जाऊ नका. पुन्हा आम्हाला सोडून जाण्याचा प्रयत्नही करू नका. बाहेरचं जग चांगलं नाहीये, फार फसवंय. तुम्हाला ते फसवेल. तुम्हाला काही करायचं असेल ना तर आम्हाला सांगा. सांगाल ना? आम्हाला ठाऊक आहे, आता तुम्हाला तुमच्या आबांशिवाय कड नाही निघत. आम्ही सुद्धा शिवबाच्या वाटेला डोळे लावून बसलोय. शिवबा येतील. धीर धरा. धीर नसलेला माणूस म्हणजे डोळे फोडलेला वाघ आणि दात पाडलेला नाग असतो, असून नसल्यासारखा. तुमचे आबा धैर्यवान आहेत. तुम्ही धैर्यवान व्हाल ना? तुम्हाला अजून खूप खूप शिकायचंय. आणखीन एक गोष्ट, रणांगणावर शत्रू समोर रक्त आणि घरामध्ये बाई समोर अश्रू दिसता कामा नये. कळलं? हो आऊसाहेब. आणि आता डोळे पुसा. आमचा शंभू बाळ, शूराबांचा शूर बच्चा. या की हो, या ना. तुम्ही तर इथे येतच नाही. या, बसा.
नको हो. आज शंभू बाळांच्या गोंधळात पूजा अर्धीच राहिली. चीजवस्तू तशाच पडल्यात. आवरून ठेवायला हवं. ठेवाल हो. आधी बसा बघू. काही खाता का? सकाळपासून तुम्ही काहीच खाल्लं नसेल. कसलं हो खाणं. बाळ समोर नाही म्हटल्यावर तोंडचं पाणीच पळालं. आणि आज तसाही उपवासच होता. फळं घ्याल? नको. आणि भूकही नाही. शंभूबाळ दिसल्यावर तुमची तहान भूक हरपली असणार. आणि तुमची? आमचीही भूक हरपली हो. त्यांना त्याचे काहीच नाही. आपण इतके शंभूबाळ करतो, पण ते शेवटी गेले कुठे? आईच्या थडग्यावर. थडगे नका हो म्हणू. समाधी म्हणा. समाधीच हो. पण शेवटी गेले कुठे? तिथेच ना. आले का आपल्याकडे? नाही. याचा अर्थ आपण कुठेतरी कमी पडत असू हो. कुठल्या गोष्टीची कमी आहे हो त्यांना? आम्ही तर किती जीव लावतो. असू दे. या वयात अशीच जिद्द, असाच हट्ट शोभून दिसतो मुलांना. आणि आपल्या शंभू बाळांना तर अधिकच. ते जिद्द करतात, आम्हाला आनंद वाटतो. ते रागाने चिडतात, आम्हाला समाधान वाटते. येतो ताईसाहेब. गप्पा ग्वाड आणि काम द्वाड. तुम्हीच या तुमचं उरकल्यावर. अगं बाई, गेल्या? अहो, मी तर त्यांच्यासाठीच फळं आणली होती बाई. आणि इकडे चाल काढ. यांनी काढली की साल. साल काढण्यात मोठ्या तरबेज आहेत पुतळा राणी साहेब. सुंदरा. आणि शंभूराज सोयीबाईंच्या समाधीवर गेलं. आता जर शंभूराज तुमचं मूल असतं तर तुमच्याकडेच आलं असतं की नाही? कसं आहे, शेवटी आपलं मूल ते आपलं मूल. मयूरजी, कोणाचं पत्र? महाराजांचं पत्र आहे. पन्हाळगडावरनं धाडले. हे बघा. बघू. महत्वाचा निरोप असणार. पत्र आऊसाहेबांसाठी आहे. काय मजकूर आहे? आऊसाहेबच वाचतील. वाचा पत्र. कळू देत आम्हाला काय मजकूर येतो. त्यांना म्हणावं, आता पत्र नको, स्वतः या. वाचा. मातोश्री यांना अनेक दंडवत. परवाच एक विचार मनात आला की जौहर थांबणार की निघणार कळत नाही. कारण तो आणि त्याची बलाढ्य विजापुरी फौज ही चिवट आहे. त्याच्या शिकस्तीमुळे आमचे डोळे पांढरे होण्याची वेळ आली आहे. अन्नधान्य नाही, भयंकर पावसाळा, पाणी धोधो पडत आहे. त्यामुळे पुन्हा आपली फौज इकडं पाठवा म्हणायची सोय नाही. नेताजी रावांना पुन्हा युद्ध खेळणं असं म्हणू शकत नाही. कारण शाहिस्ता खान आता पोहोचतो आहे. तरी 2 दिवसातच तहाचाही विचार करेन. आशीर्वाद पाठीशी असावा. पेच मोठा अवघड पडला आहे. तह केला तर तो मग लवकर करावा. परंतु आम्ही म्हणतो, केवळ हीच गोष्ट सांगायची असेल तर हा पत्र खलित्याचा खटाटोप कशासाठी? राजे असा व्यर्थ खटाटोप करणार नाहीत. यात नक्कीच काहीतरी मेघ आहे. द्या ते पत्र.
श्यामराज पंत, जी आऊसाहेब. एक कागद द्या. मातोश्री परवाच निघणार, फौज पांढरे पाणी पाठवा, खेळणा पोहोचतो. होशियार. हा, शाबास. पोट भरलं? चला मग आता फिरायला जाऊ. आत्ता पाय मोकळे करून येऊ. तुम्ही ज्या झुडपात तलवार लपून ठेवलीये ना, ते झुडूप बघायचे आम्हाला. नको ना आऊसाहेब. हो चला हो. आमचे बाळराजे कुठून कसे गेले, कसे उतरले, हे बघायचे आम्हाला. चला 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 चला. आज्ञा असावी आऊसाहेब. तुमच्या सांगण्याप्रमाणे 300 हत्यारबंद मावळ तयार आहेत. बाकीचे सगळे कुठे आहेत? गडाच्या पायथ्याशी आहेत की. आम्ही चोर वाटाने वर आलोया. शंभूसिंग, पन्हाळगड ते खेळणा रस्त्यावरती पांढरे पाणी नावाचे गाव आहे. तिथे तुम्हाला पोचायचंय कुठल्याही परिस्थितीत. ते आम्हाला कसं सापडायचं? आम्ही तुमच्या सोबत वाटाडा देत आहोत, पण तुम्हीही लक्षात ठेवा, घोडखिंडीच्या खालच्या बाजूला पांढरे पाणी गाव आहे. जी. अतिशय गुप्तपणे, कोणालाही कळता कामा नये. हलगर्जीपणा नको. सिद्धी जोहरचे नजरबाज वाटाडे दूर दूर फिरतायत, त्यांना चाहू लागता कामा नये. जी. पण तिथं जाऊन आम्ही करायचं काय? अहो राजा तर पन्हाळगडावर आहेत. तिथे पोचा. तिथे पोचल्यावर तुम्हाला पुढचा निरोप कळेल. बाकीच्या चौकशा नकोत. निघावे, समय हातातून निसटतोय. आज्ञा आऊसाहेब. मुजरा शंभूराज. आऊसाहेब, चोरवाट बघून आलात वाटतं. हो, उद्या ती चोरवाट बंद करून टाका. शंभू राजांना समज येईपर्यंत. जी आज्ञा. आणि सकाळी गडावरचे आणि पायथ्याचे पहारे सैल करा. का बरं? आणि अचानक? शिवबा येत्या 2 दिवसात सिद्धी जोहरला हात रुमाल बांधून शरण जात आहेत. शरण? ताहाची बोलणी यशस्वी झाली अशी खबर आहे. त्यामुळे लवकरात लवकर वेढा सुटेल अशी उमेद आहे. देव पावला. तह तर तह, पण राजे सुखरूप गडावर येतील. तेच. केवढा गार वारा सुटलाय आणि तुम्ही कानाला न बांधताच बाहेर आला. आऊसाहेब, आपण असं का वागलात? कसे? आपण तलवार लपवलेली झुडूप बघायला गेलेलो ते बघितलंच नाही. अरे हो, ते तर राहूनच गेले. आपण बहाणा केलात ना.
शंभूराजे, आताही पंतांना सांगितलं आबा तह करणार म्हणून. हो, पण मग फौज का पाठवली? ते तुम्हाला परवा कळेल. याला म्हणतात गनिमी कावा. जे बोलायचे ते असणार नाही आणि जे असणारे होणारे ते बोलायचे नाही. याला म्हणतात गनिमी कावा. बरोबर, लक्षात ठेवा. हो, आमचे आबासाहेब येणार तर लवकरच. यायला तर पाहिजेतच. गगनात सूर्य हवाच ना बाळराजे. बाईसाहेब, सगुणाबाई या. अहो कुठे आहात तुम्ही? तुमचे अनुष्ठान अपुरे राहिले, परंतु देव मात्र पुरा पावला तुम्हाला. काय झालं? अहो राजे तह करतायत आणि सिद्धी जौहरनीही त्यास होकार दिलाय. म्हणजे राजे वेढ्यातून बाहेर पडणार तर? हो, कधी? या 2 दिवसात. पण राजांची सलामती? ती पहिली. बरं झालं बाई, काही करून इकडची पावलं दिसली म्हणजे सार्थक झालं नवसायासाचं. आमच्या खबर मिळाली आणि आम्ही तुमच्याकडे धाव घेतली. पण तुम्हाला सांगितलं कोणी? अहो 12 महल 18 कारखाने सर्वात समजले. गडावर जल्लोष सुरू झालाय. बरं झालं बाई. आई भवानी, तुझा आशीर्वाद बाई. हुर्र 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 हुर्र. शंभूराजांची बैलगाडी आली. अय्या, एवढी छान बैलगाडी कोणी दिली शंभू बाळाला? आऊसाहेबांनी. पण गाडीवाले दादा तुम्ही निघालाय कुठे? शेतात. शेतात कशाला? भोपळा आणायला. कांदा, मुळा, चाकवत. एवढी भाजी कोणासाठी? आपल्यासाठी. अय्या, केवढी खेळणी. वाघही आहे तुमच्याकडे? थांबा, जवळ नका जाऊ, चावेल. तुम्ही आहात की मारायला? मारायचं नाही, आऊसाहेबांनी दिला आहे तो. पाळणार आम्ही. वाघाला कोण पाळतं का? हो. कोण? आई जगदंब. खरेच हो, मोठे गुणी बाळ आमचे. आऊसाहेब आता घोडाही आणणार आम्हाला. मग काय ग सुंदरी? काय नाही, मला आपली काळजी वाटत होती ना. कसली काळजी? कसली म्हणजे हेच, याव साहेबांनी रागाच्या भरात तुम्हाला शिक्षा केली, हातपाय बांधलं की काय? शिक्षा? उलट आऊसाहेब खुश झाल्या, खेळणी दिली. असं द्यायलाच पाहिजे खेळणी. अजून भाऊरा बी द्या म्हणावं, म्हणजे फिरवत बसाल गरा गरा. अगं बाई 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 बाई, काय बाई, नुसतं कौतुक. अहो तो कौतुकाचा घोडा समद्या राजगडावर नुसता घरघर 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 चौथा पुदळतोय. कोणाचं कौतुक? दुसरं कोणाचं कौतुक? शंभूराजांचं. म्हणजे आता ते रुसले तरी कौतुक, चिडले पडले तरी कौतुक, गायब झाले तरी कौतुक. काय बाई, बोलायची सोय नाही. अगं हो हो, पण तुला काय त्याचा अनसूट लागलाय? आता सकाळी एकाकी गायब झाले तर त्यांना हुडकून काढलं. मग एखाद्या शाण्या माणसानं चिडावं ओरडावं, चांगली समज द्यावी, तर ते नाही, उलट अजूनच कौतुक, अजूनच माया. राणी साहेब, राजासारखं शंभूंना वागवलं जातंय. मग वागवणारच. आणि दुसरं कोण आहे आता? तेच युवराज आणि तेच पुढचे राजे. त्यांचं कौतुक हे होणारच ग. का? तुमचं काय वय झालं वय? अव, तुम्हाला बी पोरगा होईलच की आज ना उद्या. वेळ अजून गेली नाही. आम्हाला पोरगा